नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता सिंधू ही मधूच्या घरी वेणूसाठी आलेली असते आणि आता नोकर बनून आलेली सिंधू आता वेणूसाठी प्रेमाने नाश्ता बनवते. आणि आता पिझ्झा बनवताच एका डिशमध्ये घेऊन सिंधू आता वेणूला देण्यासाठी जाऊ लागते. पण त्याच वेळेस मधू आता पायऱ्या उतरून जात असलेल्या सिंधूसमोर येते आणि म्हणते की कुठे चाललीस. सिंधू आता मधूकडे बघते तेव्हा आता मधू म्हणते की मी तुला फक्त इथे नाश्ता करायला बोलावलं, तो वेणूला देण्यासाठी नाही. या घरात मी तुला फक्त नोकर म्हणून बोलावलंय. तुझं काम आहे फक्त नाश्ता बनवणं आणि काम करणं, कळलं का तुला, असे आता मधू सिंधूला बोलते. मधू म्हणते की अगं तो नाश्ता माझ्याकडे दे. वेणूला तो नाश्ता कसा खाऊ घालायचा ना ते मला माहिती आहे, तेव्हा वेणूला मी भरवेन. आणि तुला तर चांगलंच ठाऊक आहे सिंधू त्या घरात काय झालंय ते. तेव्हा आता सिंधूच्या डोळ्यासमोर राघवने वेणूला सांगितलेले असते की वेणू, अरे सावीस तुझी रिअल सिस्टर आहे आणि तुझी डॉक्टर काकूस तुझी रिअल आई आहे. पण त्यावेळेस वेणू काही राघवचे बोलणे ऐकायला तयार नसतो. आणि त्यावेळेस वेणूने बोट करत राघवला सांगितलेले असते की डॉक्टर काकू माझ्या रिअल मम्मा असूच शकत नाही. आणि नंतर वेणूने कशी मधूला मिठी मारली हे सगळं आता सिंधूला आठवतं. आणि हीच माझी रिअल मम्मा आहे असे वेणूने मधूच्या मिठीत जात सगळ्यांना सांगितलेलं असतं. ते सगळं आठवताच मधू म्हणते की कळलं का तुला सिंधू, एवढं सगळं झाल्यानंतर वेणू तुझ्या हातातून एकही घास खाणार नाही. सिंधू म्हणते की पण मला त्याला भेटायचं आहे आणि त्याला बघायचं आहे. मधू म्हणते की तुला त्याला भेटायचं आहे का. हो का, अगं मी तुला कशाला अडवलंय, जा ना, जा जाऊन भेट त्याला. तेव्हा आता सिंधू ही मधूकडे बघते तर मधू म्हणते की अगं जा जा जाऊन भेट. तर सिंधू जाऊ लागताच पाठीमागून मधू आता सिंधूचा हात धरते. आणि आता सिंधूचा हात धरून मधू म्हणते की अगं तुला जायचं आहे ना विनूला भेटायचं आहे, पण आत्ता नको जाऊ विनूला भेटायला. अगं घरातली सगळी कामं झाली ना मग तू विनूला भेटायला जा. आणि पटकन आता सिंधूच्या हातात ती डिश आपल्याकडे घेत मधू आता वेणूच्या बेडरूममध्ये येते आणि म्हणते की वेणू हे बघ मी तुझ्यासाठी काय बनवलं ते. आणि तेवढ्यात आता ती डिश आपल्याकडे ओढत आता वेणू हा आवडीने पिझ्झा खातो. तर मधू म्हणते की आवडला का वेणू. तर वेणू म्हणतो की वा मम्मा सगळ्यात बेस्ट. तर खुश होऊन मधू आता वेणूचा किस घेते. दरवाजातून सिंधू ते सगळं बघत असते. त्यानंतर आता मधू म्हणते की वेणू तू नाश्ता कर बरं का, मी आलेच. आणि मधू आता जाऊ लागते. तेवढ्यात दरवाजातून बघत असलेली सिंधू आता भिंतीच्या आड बाजूला लपते. तर आता मधू दरवाजा उघडून बाहेर येते. तेवढ्यात सिंधू तिथे असल्याची मधूला जाणीव होताच मधू आता पाठीमागे बघते. आणि आता मधू बघता सिंधू ही पुढे जाऊ लागते. तर आता मधू म्हणते की वेणूला भेटायचं ना तुला. अगं तुला वेणूसोबत टाईम स्पेंड करायचा आहे, मग त्यासाठी तुला घरातली सगळी कामे आवरावी लागतील ना. तेव्हा तू घरातली अगोदर सगळी कामे कर आणि मग वेणूला भेट. मधू म्हणते की अगोदर तू एक काम कर ना सिंधू, तू अगोदर घर स्वच्छ करण्यापासून सुरुवात कर. सगळं घर स्वच्छ करून घे आणि नंतर मग तू बाथरूममध्ये जा. मधू म्हणते की बाथरूममध्ये जाऊन ना मग तू सगळे कपडे धू, कारण आमच्या घरचं वॉशिंग मशीन आहे ना ते माझ्या हाताने मी खराब केलंय. मधू म्हणते की मग त्यामुळे तुला ते सगळे कपडे हाताने धुवावे लागतील सिंधू. आणि ते कपडे धुतले का मग तू किचनमध्ये जा. किचनमध्ये तुझ्यासाठी धुवायला खूप सारी भांडी पडलेली आहेत. मधू म्हणते की ती सगळी भांडी घासून घे. आणि हो बरं का सिंधू, किचन ओटा साफ करायला विसरू नकोस. मधू बोट करत म्हणते की माझा किचन ओटा एवढा चकाचक झाला पाहिजे, तुझा हा होपलेस चेहरा त्यामध्ये दिसायला पाहिजे, कळलं का तुला. आणि तुझा तो चेहरा तू त्या किचन ओट्यामध्ये बघितला ना तेव्हा तुला रिअलाईज होईल की मला त्रास दिल्यानंतर काय शिक्षा मिळते आणि त्याचे काय परिणाम होतात ते. असे आता रागाने मधू सिंधूला सांगते. मधू म्हणते की आणि हे सगळं 2 तासात झालं पाहिजे बरं का. आणि 2 तासात जर तुला हे सगळं करताना वेळ मिळाला तर तेवढा वेळ तू वेणूसाठी स्पेंड करू शकतेस, असे आता मधूने सिंधूला सांगितलेलं असतं.
मधू म्हणते की जमेल ना गं तुला. तेव्हा आता सिंधू ही मधूकडे बघते आणि विचार करते की मधू, एका आईला तिच्या मुलाला भेटण्यासाठी तू अडवू शकत नाही. आणि एका आईचं प्रेम काय असतं ना, आणि ती मुलाला काही जरी झालं तरी कशी भेटते ना, याचं तुला अजून ज्ञान नाही आहे आणि तुला माहिती नाही आहे. असा विचार आता सिंधूने मधूकडे बघत केलेला असतो. चुटकी वाजवत मधू सिंधूला भानावर आणत म्हणते की हॅलो, अगं कुठे हरवून गेलीस, जमेल ना तुला हे. तेव्हा आता सिंधू मान हलवते. इकडे आता राघव हा सिंधू आता मधूच्या घरी गेल्यामुळे काळजीत पडलेला असतो, एरझऱ्या मारत असतो. राघव म्हणतो की त्या सिंधूला त्या मधूच्या घरी जाण्याची काय गरज होती, तुम्हाला कोणाला सांगून गेली का. तेव्हा आता सगळेजण नाही बोलतात. तेव्हा आता राघव म्हणतो की आता कसं करायचं. आणि आता लगेचच सिंधू इकडे आता सगळं काम करण्यासाठी सुरुवात सिंधूने केलेली असते. सिंधू अगोदर आता बाथरूममध्ये जाऊन आता कपडे धुवू लागते. पाठीमागून मधू तिथे म्हणते की अगं ही तर फक्त सुरुवात आहे, आता मी तुझे कसे हाल करते ना ते तू बघ पुढे. सिंधूकडे बघत मधूने आता असा विचार केलेला असतो. आणि आता सिंधूने आपल्याला रूममध्ये असताना कसा त्रास दिला होता हे मधूच्या डोळ्यासमोर येते. रात्री भांडी कशी पडत होती, दोन मुले आपल्याला जेवायला द्या असे कसे म्हणत होते, हे सगळे आता मधूच्या डोळ्यासमोर येत असते. रात्री भांडे पडताच आपण कसे घाबरत होतो, आपल्याला कसा यमाचा दरवाजा दिसत होता, हे आता मधूच्या डोळ्यासमोर येते. आणि ते सगळे आठवून मधूने आता सिंधूला कामाला लावलेले असते. इथे आता मधूने डान्स क्लास घ्यायचे ठरवलेले असताना मुली ज्या वेळेस मधूच्या त्या रूममध्ये आल्या होत्या त्यावेळेस शेजाऱ्या पाजाऱ्यांना सगळ्यांना बोलवून सिंधूने ही इथे डान्स क्लास शिकवण्याच्या बहाने तुमच्या मुलींना आता वेगळंच काहीतरी करायला लावील असे सांगितलेले असते आणि सगळ्या मुलींना तिथून घालून दिलेले असते. हे सगळे आता मधूच्या डोळ्यासमोर येऊ लागते. आणि आता आपल्याला खूप भूक लागल्यानंतर सिंधूने त्या घरी आपल्याला कसे तिखट जेवण आणून दिले होते आणि प्यायला त्यावेळेस आपल्याला पाणीसुद्धा मिळालं नव्हतं. आणि तिखट जेवण घालून आपल्याला सिंधूने कसा त्रास दिला. त्या रूममध्ये झाडू मारत असताना कपाटाखालून कसे झुरळ निघले आणि आपण कसे घाबरलो, हे सगळं आता मधूच्या डोळ्यासमोर येत असतं. आणि ते आठवून आता मधू ही खूप रागावलेली असते. आणि इकडे आता सिंधू ही भांडी घासत असते, कपडे धुत असते. आणि ज्या वेळेस आपण नळाला पाणी आणायला गेलो त्यावेळेस आपल्याला सिंधूने कसे लाईनीत उभा राहायला सांगितले, बायकांनी आपल्याला कसे पाठीमागे ढकलले. आणि ज्या वेळेस आपला नंबर लागला त्यावेळेस नळाचं पाणी कसं गेलं. आणि ज्यावेळेस आपण नळाचं पाणी जाता सिंधूला बोलवू लागलो की हे सगळं तुझ्यामुळे झालंय सिंधू, तेव्हा सिंधूने पाय आडवा घालून आपल्याला कसे तोंडावर आपटवले. हे सगळं आणि सगळं आता मधूच्या डोळ्यासमोर येत असतं. आणि सगळं आता मधू ते आठवून आता सिंधूकडे रागाने बघत असते. आणि त्यानंतर आता पाणी भरण्यासाठी आपण कशी रात्र जागून काढली. आणि पहिला नंबर येताच आपण कसा सगळा ड्रम पाण्याने भरून ठेवला. आणि त्यावेळेस सिंधू कशी तिथे आली आणि सिंधूने कसे आपल्याला म्हटले की फार पाणी पाणी करत होतीस आणि आज तर चक्क ड्रम भरून पाणी भरून ठेवले. आणि त्यावेळेस आता सिंधूने मेलेली पाल त्या पाण्यात टाकलेली असते. हे सगळं आता मधूच्या डोळ्यासमोर येते. आणि आता राग घेऊन मधू आता सिंधू समोर येत म्हणते की एवढ्या लवकर दमलीस का. अगं पण एक लक्षात ठेव बरं का सिंधू, तुझ्याकडे फक्त 2 तास आहे. आणि आठवतंय ना, मी ज्या वेळेस राघवसोबत त्या रूममध्ये राहायला गेले होते त्यावेळेस तुम्हाला कसा कसा आणि काय काय त्रास दिला तो. इलेक्ट्रिसिटी नव्हती, लाईट नव्हती, पाणी नव्हतं, जेवण नव्हतं. त्या घरात एक एक दिवस काढणं माझ्यासाठी कठीण झालं होतं सिंधू. आणि त्यावेळेस तू मला त्या घरात त्रास देत होतीस, आठवतंय ना तुला, असे आता मधू सिंधूला बोलते. मधू म्हणते की त्या चाळीतल्या लोकांना तू माझ्या विरोधात भडकवलं आणि एक क्षणही सुखाचा मला त्या चाळीमध्ये तू जगू दिलं नाही सिंधू, आठवतंय ना तुला. नसलं आठवत तर ते आठव. आणि आठवतंय ना, नसलं आठवत तर ते आठव, असे म्हणत आता मधूने मोठे कापड्याचे गाठोडे आता सिंधूसमोर टाकलेले असते. तेव्हा आता लगेच सिंधू म्हणते की हे काय. तर आता मधू म्हणते की विनूला भेटायचं आहे ना तुला, तू एवढं लक्षात ठेव, हे सगळं काम तुला 2 तासात करायचंय.
आणि लगेचच दरवाजावर टकटक असा आवाज येतो. तर मधू आता दरवाजा उघडायला जाऊ लागते आणि जात असताना सिंधूकडे बघत मधू म्हणते की सिंधू पटपट काम आटप बरं का, तुला जर विनूला भेटायचं असेल ना तर तुला पटपट काम आटपावं लागेल. असे म्हणत मधू दरवाजा उघडते. तर समोर राघव, राजश्री, काकू सगळेजण आता सिंधूला मदत करण्यासाठी मधूच्या घरी आलेले असतात. आणि आता मधूकडे बघत आता राघव म्हणतो की सगळी कामं होणार आणि तेही 2 तासात होणार. तुला नोकर पाहिजे होता ना, आणि बघ आता तुझ्याकडे खूप सारे नोकर आलेले आहेत. तेव्हा आता मधू त्या सगळ्यांकडे बघते. मधू म्हणते की तुम्ही इथे काय करताय. तर लगेचच राघव म्हणतो की एक जर माय लेकरांना भेटण्यासाठी तिची आई काहीही करू शकते तर आम्ही त्या माय लेकरांना भेटवण्यासाठी नोकर नाही बनू शकत का. तेव्हा आता रागाने मधूकडे बघत राघव म्हणतो की भेट होणार माय लेकाची, कारण सिंधूला साथ आहे तिच्या कुटुंबाची. आणि लगेच आता मधूकडे बघत राघव आतमध्ये येतो आणि म्हणतो की तेव्हा आता तूच ठरव आणि तुला अजूनही खेळ खेळायचा का, तर आता तुला काय करायचे ते तुझ्यावर आहे. असे आता राघव मधूला बोलतो. आणि लगेचच मधू म्हणते की राघव, तू मला अजून ओळखलेलं नाहीयेस. तू मला ओळखण्यात अजूनही खूप मोठी चूक करतोयस आणि तू माझ्या आडव्यात जाऊ नकोस, तुला महागात पडेन. ते ऐकताच आता राघव हा रागाने मधूकडे बघतो. तेव्हा आता राघव म्हणतो की बघ मधू, विचार कर आणि आत्ताच तुला जे काही विचार करायचा ना ते तू विचार कर, नाही तर उगाचच तू पुन्हा तुला माघार घ्यायची असेल तर ते घे, नाही तर उगाचच पुन्हा माझ्याकडे मदतीला येशील आणि म्हणशील मला भूक लागली. राघव म्हणतो की तुला जर माघार घ्यायची असेल ना तर आता तू घेऊ शकतेस. तर आता सगळेजण मधूकडे बघत असतात. राघव मधूकडे बघत म्हणतो की ॲक्च्युली आपल्या मनातली भीती लपवण्यासाठी बऱ्याच वेळा बरेच लोक आपल्यासमोर शूरवीर असल्याचे दाखवत असतात. आणि राघव मधूकडे बघत म्हणतो की मला वाटतंय की आत्ता तुझं देखील तसंच होतंय का. तर आता मधू कावरी बावरी झालेली असते. राघव आता मधूला म्हणतो की मला तू चॅलेंज करतेस का. तर तेवढ्यात राघव असे म्हणत राणीची आई वरून खाली तिथे आलेली असते. तेव्हा आता लगेचच समोर येत राणीची आई म्हणते की राघव, हे चॅलेंज तू राणीला देतोयस का. हे तू चॅलेंज राणीला देत नाहीस, हे का आईला देतोयस हे तू विसरू नकोस. तेव्हा आता राणीची आई म्हणते की विनूचं त्याच्या मम्मावर किती प्रेम आहे हे तुझ्या लक्षात आहे ना. राघव म्हणतो की चांगलंच लक्षात आहे. तर राणीची आई म्हणते की तरीसुद्धा एवढा कॉन्फिडन्स. सिंधू आणि राघवकडे बघत राणीची आई म्हणते की विनू त्याच्या मम्माला सोडून तुमच्यासोबत येईल असं तुम्हा सगळ्यांना वाटतंय का. जर वाटत असेल ना तुमच्या मनातून तो गैरसमज काढून टाका. तेवढ्यात काकू मध्ये बोलत म्हणते की विभावरी काकू, तुम्ही अगदी बरोबर बोललात. विनूचं त्याच्या आईवर खरंच खूप प्रेम आहे, पण विनूची आई ही राणी नाही तर सिंधू आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. मधू म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, सिंधूला तो कधीच आई म्हणणार नाही आणि याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तर लगेचच राघव म्हणतो की मधू, तुझं चॅलेंज ॲक्सेप्टेड. तर मधू म्हणते की मला देखील मान्य आहे राघव. राघव म्हणतो की लागलं चॅलेंज मधू, मी विनूला त्याच्या तोंडाने सिंधूला आई म्हणायला भागच पाडेन. तर आता ते ऐकून आता राजश्री म्हणते की मला खात्री आहे की नक्की सिंधू तिचं चॅलेंज पूर्ण करेल आणि विनू हा सिंधूला आई म्हणून हाक मारेल म्हणजे मारेलच. आणि आता राजश्रीने विचार केलेला असतो की काही जरी झालं तरी आता सिंधू आणि विनू एकत्र आलेच पाहिजे आणि त्यासाठी वाटेल ते करावं लागलं तरी चालेल. तर आता इकडे राघव हा मधूसमोर असतो. तर तेवढ्यात पाठीमागून वरून पायऱ्या उतरून पळत पळत विनू हा आता खाली येत असतो आणि विनू आता राघव, सिंधू आणि त्या सगळ्यांना बघतो. तर तेवढ्यात राघवचे लक्ष विनूकडे जाते आणि एकट्या राघवचे लक्ष विनूकडे जातात. विनू हा तिरपे डोळे करून साईडला आणि मधूकडे बघतो आणि तेवढ्यात नाटक करत हात जोडत राघव म्हणतो की थँक्यू मधू, तू आम्हा सगळ्यांना इथे येण्याची परवानगी दिलीस, खरंच तुझं खूप थँक्यू मधू. तर आता मधू राघवचा तो विचित्र आता बिहेवियर आणि ते वागणं बघून अवाक झालेली असते. मधू म्हणते की राघव, तर राघव म्हणतो की विभावरी काकू, मधू तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सगळेजण खूप काम करू आणि तुमचं घर चकाकून टाकू. राघव म्हणतो की आम्ही तुमचं घर एवढं छान करून टाकू ना तुम्हालाच वाटेल की आपण नवीन घरात राहायला आलो की काय.
राघव म्हणतो की तुमच्या घरातली भांडी केर काढणे, घर स्वच्छ करणे, सगळ्या वस्तू पुसून काढणे हे सगळं काम आम्ही करू. तुम्हाला कोणतंही काम नाही करावं लागणार आम्ही इथे असताना. आता विनू ते सगळं ऐकत असतो आणि आता सगळेजण मधूला हात जोडतात आणि आता राघव हात जोडतच मधूला म्हणतो की मी सगळे काम करील मधू, पण प्लीज तू माझ्या विनूला मला भेटू दे, प्लीज प्लीज. विनू आता ते सगळं ऐकत असतो. विनू आता 2 पायऱ्या उतरून पुन्हा खाली येऊ लागतो, तर राघव मोठ्याने हात जोडून मधूला म्हणतो की प्लीज प्लीज मधू माझ्या विनूला भेटू दे. विनू पुन्हा थबकतो आणि राघवची त्या विनवण्या आता विनू ऐकत असतो. आणि राघव असा विचित्र बिहेवियर का करतो याचा विभावरीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि विभावरीचे लक्ष विनूकडे जाते. तेव्हा आता सगळी गोम विभावरीच्या लक्षात आलेली असते आणि विनूसमोर राघव ते नाटक करत असल्याचे समजतोयच. आता विभावरी रागाने राघवकडे बघते, तर हात जोडून राघव आता मधूला विनवण्या करत असतो. तेव्हा आता राग घेऊन मधू राघवला बोलू लागते. तेच विभावरी मधूच्या खांद्यावर हात ठेवून विनू तिथे आल्याचे खुणावते. तेवढ्यात आता नाटक करत आता मधू म्हणते की ऑफकोर्स राघव तू विनूचा बाबा आहेस, तू विनूला कधीही भेटू शकतो. तर आता विनूकडे बघत राघव मधूचे आभार मानतो आणि तेवढ्यात मधू आता विनूकडे येत म्हणते की विनू बघितलंस का तुला भेटायला कोण आलं. तर राघव आता ताबडतोब विनू समोर येतो. विनू खुश झालेला असतो. मधू म्हणते की बघितलं का विनू तुला भेटायला कोण कोण आलं, तुझे बाबा आले, आजी आल्यात, काकू आली. मधू म्हणते की तुझी डॉक्टर काकू इथे एकटी काम करते ना, म्हणून सगळेजण तिला मदत करायला आलेत विनू. मधू म्हणते की हो की नाही. तर लगेचच काकू म्हणते की हो ना, आमच्या विनूला भेटण्यासाठी आम्ही काहीही करू शकतो. तेव्हा आता मधू म्हणते की विनू भेटणार ना सगळ्यांना, मग जा. तर लगेचच विनू आता राघवला मिठी मारतो आणि आता सगळेजण खूप खुश झालेले असतात. मधू आणि विभावरी वाकडे तोंड करून आता त्यांच्याकडे बघत असतात. तर आता विनू सुद्धा खूप खुश झालेला असतो आणि प्रेमाने राघवच्या मिठीत शिरलेला असतो. आणि लगेचच राघव म्हणतो की कसा आहेस विनू. तेव्हा आता विनू म्हणतो की बाबा तुम्ही आता आलेत ना, तर मी खूप मस्त आहे. तर राघव आता मोठमोठ्याने हसून आता आनंद व्यक्त करतो. राघव म्हणतो की बघ तुला भेटायला कोण कोण आलंय आणि भेट सगळ्यांना. तर विनू आता काकूला मिठी मारतो, राजेश्रीला मिठी मारतो. राजेश्री मिठीत घेत विनूला म्हणते की अरे माझ्या पिल्लू. आणि लगेचच राघव आता प्रेमाने सिंधूकडे बघतो आणि आता सगळ्यांना भेटून झाल्यानंतर विनू पुन्हा राघवकडे येतो. तर राघव आता सिंधूकडे बघतो. विनू आता सिंधूला भेटलेला नसतो. तेव्हा विनू सुद्धा आता सिंधूकडे बघतो. पुन्हा विनू आता राघवला बघत म्हणतो की तुम्ही सगळे मला भेटायला आलात. विनू म्हणतो की मला खूप भारी वाटतंय. तर रेश्मा म्हणते की म्हणून तर आम्ही तुला सगळेजण भेटायला आलोय. तर विनू सगळ्यांचे थँक्यू असे म्हणत आभार मानतो. त्यानंतर राघव म्हणतो की विनू बाळा मला एक सांग ना, तू ब्रेकफास्ट केलायस ना. तर आता विनू म्हणतो की हो बाबा. विनू म्हणतो की बरं झालं बाबा तुम्ही आलात, मला खेळायला पार्टनर हवा होतात आणि चला ना आपण खेळूयात. असे म्हणत आता विनू हा राघवचा हात धरून आता राघवला येण्यासाठी विनवण्या करतो. राघव म्हणतो की खेळणार ना विनू, तुझ्यासोबत मी खेळणार, पण एका अटीवर. विनू म्हणतो कोणती अट बाबा. तर राघव म्हणतो की खेळताना तू चिटिंग करायची नाहीस. तर विनू म्हणतो की म्हणजे बाबा मी चिटिंग करतो असं तुम्हाला वाटतंय का. आणि आता विनू म्हणतो की काय बाबा. तर हसतच राघव म्हणतो की अरे मी मजा करत होतो, जा वर जाऊन खेळायची तयारी कर. विनू म्हणतो की हो बाबा आणि लगेच विनू वर जातो. आणि विनू वर निघून जाताच इकडे राघव मधूला म्हणतो की बघितलंस का, जेवढं प्रेम विनू तुझ्यावर करतो तेवढंच प्रेम तो माझ्यावर करतो आणि घरच्यांवर देखील करतो. तर आता मधू म्हणते की अरे हो राघव, पण सिंधूचं म्हणजे त्याच्या खऱ्या आईचं काय, तिच्यावर तो प्रेम करतो का. तेव्हा सिंधू म्हणते की त्याची तू काळजी करू नकोस मधू. तेव्हा आता सिंधू म्हणते की त्याची तू नको काळजी करू, ते आमचं आम्ही बघून घेऊ. तर लगेचच राघव म्हणतो की लवकरच विनू त्याच्या खऱ्या आईला सिंधूला आई म्हणून ॲक्सेप्ट करील. आणि आता लगेचच मधूला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेजण आता मधूच्या घरी कामाला लागलेले असतात. आणि त्याच वेळेस सिंधूच्या हातातून एक कप फुटतो. तेव्हा आता राग येऊन मधू म्हणते की तुला काही अक्कल आहे की नाही, या
कपाची किंमत किती होती तुला कळतंय का? तर काकूला राग येऊन काकू मधूला म्हणते की आमच्या घरात इतके दिवस आश्रितासारखी राहत होतीस आणि तेव्हा तू आम्हाला तुझ्या पैशाचा माज दाखवतेस का? काकू म्हणते की निर्लज्ज बाई कुठली. तर लगेच मधूला राग येऊन मधू काकूला मारण्यासाठी हात उगारते. तर तेवढ्यात मधूने उगारलेला हात सिंधूने आपल्या हातात पकडलेला असतो आणि आता ते बघून काकू आणि राजेश्री यांना सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि मधूने चक्क आपल्यावर मारण्यासाठी हात उगारला. यावरून मधूची लायकी आता काकूला, राजेश्रीला आणि सगळ्यांना समजलेली असते आणि आता सिंधूने मधूचा हात अडवलेला असतो. तेव्हा आता काकूवर हात उचलणाऱ्या मधूचा हात उपसून सिंधू आता मधूला कसा धडा शिकवणार. आणि आता राग येऊन काकू, राजेश्री, राघव वेणूला आता सिंधूच ही तिची रिअल आई आहे हे समजावून वेणू आता सिंधूला आई असे हाक मारून सिंधूचा कसा आई म्हणून स्वीकार करणार. आणि आता आपला हात सिंधूने पकडला हे बघून मधूला देखील मोठा धक्का बसलेला असतो. तर आता सिंधू ही काय करणार आणि मधूच्या पापाचा हिशोब चुकता करत आता वेणूला आई म्हणण्यासाठी आता तयार करून सिंधू आता वेणूला मधूच्या घरून कशी घेऊन जाते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.